देत आहे, असं ते पत्र होतं. तशीच कविता बाबाराव यांच्यावर मी लिहिली. ती गजानन यांनी सादर केलेली जरी असली तरी मी स्वतः ती कविता सादर करतो आणि बाबारावांवरचं बोलणं थांबवतो आणि मग पुन्हा जर तुमची इच्छा असेल तर काही कविता मी तुमच्यासाठी म्हणतो. बाबारावांनी उत्स्फूर्तपणे लिहिली होती ही कविता. मी वृत्त कुठलं, छंद कुठला मला माहित नाही, आहे कुठलं तरी वृत्त ते, पण मला माहित नाही. पण त्या पद्धतीने मी ती कविता लिहिली होती की हा लिहितो आणिक जगतो, लिहितो ते म्हणजे आपला शब्द आपणच खरा केला पाहिजे, तो खोटा पडू दिला नाही पाहिजे. म्हणून हा लिहितो आणिक जगतो, लिहितो ते म्हणजे शेतीही करतो, शेतीवर लिहितो, एसी मध्ये बसून शेतीवर लिहित नाही. हा लिहितो आणिक जगतो, लिहितो ते हा करेच करतो, शब्द लिहिले जे हा खोल खोदतो माती जिथवर ओली. मी पाहिलेलं आहे त्यांना शेतामध्ये माती खोदताना. पण हे म्हणजे काही शब्दशः नका घेऊ, हे प्रतिकात्मक आहे की हा खोल खोदतो माती जिथवर ओली, म्हणजे ओल लागत नाही तोपर्यंत माती खोदावीच लागते शेतकऱ्याला. तसं आपल्या अनुभवाचा तळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत लेखकाला खोदत राहावं लागतं. हा खोल खोदतो माती जिथवर ओली, हा मोजत जातो तसाच अनुभव खोली, हे चिवट रोपटे उजाड माळावरचे. तुम्ही त्यांच्याकडे जरी पाहिलं आणि त्यांच्या आयुष्याकडे जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की हे माळरानावरचं रोपट आहे. हे चिवट रोपटे, आणि चिवट आहे, ते मरणार नाही. त्याला पाणी कमी पडलं तरी मरणार नाही, उन्हानं जाळू म्हटलं तरी ते जळणार नाही. चिवट आहे. हे चिवट रोपटे उजाड माळावरचे, दुर्दम्य तयाला आशिष देवाघरचे. त्याला देवानच दिलेलं आहे ते सगळं दुर्दम्य आशावाद जो आहे. दुर्दम्य तयाला आशिष देवाघरचे. हा दोहन करतो, दूध काढतो, हा दोहन करतो भाकड जागेवरती. सगळे लोक सोडून देतात की ही गाय दूध देणार नाही, हा अनुभव योग्य नाही कथेसाठी, कवितेसाठी, असं सगळे लेखक जरी म्हणाले, हा दोहन करतो भाकड जागेवरती, कारण दूध हाल्याही देतो अशीच ह्याची ख्याती. असेही अनुभव जे लोकांना भाकड वाटतात की याच्यावर काय लिहिल, याच्यावर काय लिहायचं, हा काय कवितेचा विषय, हा काय कथेचा विषय, हा काय कादंबरीचा विषय, असं भाकड समजून आपण जो विषय सोडून देतो, तिथं सुद्धा पाना फोडण्याचं म्हणजे दगडालाही पाजर फोडण्याचं त्यांच्या प्रतिभेचं ताकद आणि जे लक्षण आहे ते मला आठवलं. म्हणून हा दोहन करतो भाकड जागेवरती, दूध हाल्याही देतो अशीच याची ख्याती. हा उत्सुक पाहण्या मोहरलेला चंद्र, साहित्याचा, समाजाचा, हा उत्सुक पाहण्या मोहरलेला चंद्र, त्या साठीच जळते निवांत याची रात्र. रात्रभर दिवा जाळत हा लिहित बसतो, वाचत बसतो. त्या साठीच जळते निवांत याची रात्र, हा शब्द पेरतो जसे स्वातीचे मोती, कारण ते शिंपल्यात पडले की त्याचे मोतीच होतात. हा शब्द पेरतो जसे स्वातीचे मोती, मग मोहरून येते त्यातून वऱ्हाड माती, मग मोहरून येते त्यातून वऱ्हाड माती, मग मोहरून येते त्यातून वऱ्हाड माती. असे हे बाबाराव मला आकलन झालेले, मला जेवढे कळाले तेवढे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तिथलेच असल्यामुळं ते माहीतच होते, पण महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या पार्श्वभूमीवर त्यांचं महत्व काय आहे, त्यांचं वेगळेपण काय आहे ते तुम्हाला कळावं. जे अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे फार नेहमी सोबत राहिल्यामुळं न कळालेले जे बाबाराव आहेत ते बाबाराव तुम्हाला कळावेत म्हणून काही गोष्टी सांगण्यासाठी मुद्दाम मी तुमच्या समोर बोललो. मला वाटतं मी बाबारावांच्या वरच 40 मिनिटं बोललेलो आहे. आता कविता म्हणायच्या का थांबायचं? म्हणायच्या ना? बाबारावांना न्याय दिला ना? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. खरं तर ही कविता म्हणत असताना मला अर्धा तास लागतो. जर बोलून, विश्लेषण करून, संदर्भ देऊन ही कविता म्हणू लागलो तर. त्याच्यामुळे उरलेल्या वेळात फक्त एकच कविता म्हणता येईल. म्हणून ह्या कवितेचं विश्लेषण वगैरे मी करत नाहीये. ही कविता सलग तुम्हाला म्हणून दाखवतो आहे. जर ही कविता खूपच रसज्ञतेनं तुम्हाला ऐकायची असेल तर यूट्यूबवर जागोजागचे ही कविता अर्धा तास म्हटल्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांनी, मी नाही टाकलेले, वेगवेगळ्या लोकांनी टाकलेत, पण इंद्रजित भालेराव नावानं सर्च केलं तर ते सगळे व्हिडिओ येतील. त्याच्यामुळं तुम्ही तिथं ते पाहून घ्या. ते विश्लेषण मी तुमच्या समोर इथं सादर करणार नाही. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. सह दुष्काळ गिरट्या घाली, तव्हा गावाला कुणी न वाली. खालचं पाणी. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळाधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळाधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. ही एक कविता आहे, खूप लोकप्रिय आहे कविता ही. शेतकरी संघटनेनं प्रामुख्यानं उचललेली आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झाली तेव्हा 20-22 वर्षापूर्वी लिहिलेली ती कविता आहे. त्या कवितेमध्ये मला शरद जोशींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून त्याला बळ देणारे शब्द आम्हाला द्या इंद्रजित भालेराव, आणि म्हणून ती कविता लिहिली होती. मग ती शेतकरी संघटनेनं उचलली, गावोगाव भिंतीवर लिहिली, डिवायडरवर लिहिली. ती बाबा आमटे यांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी दीर्घ आजारातून उठले असताना स्वतः काठी टेकत आनंदवनाच्या बोर्डाजवळ जाऊन स्वतःच्या हातानं ही कविता आनंदवनाच्या बोर्डावर लिहून ठेवली होती बाबारावांनी. आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम कलभूत यांनी मला फोन केला, म्हणाले सर तुम्ही किती भाग्यवान कवी आहेत. म्हटलं काय झालं सर? म्हणाले तुमची कविता आज बाबांनी स्वतःच्या हातानं आनंदवनाच्या बोर्डावर लिहून ठेवलेली आहे. हीच कविता भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षात कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी देशपातळीवर एक पोस्टर काढलं होतं. वर भगतसिंगांचा फोटो होता, खाली एकच ओळ लिहिली होती की आज भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते, आणि भगतसिंगांच्या तोंडी ही संपूर्ण कविता छापलेली होती. ती कविता मी तुमच्या समोर सादर करतो आणि पुन्हा मग 1-2 कविता सादर करतो. ही कविता जी आहे, ही कविता बाहेर मैदानात शेतकरी संघटनेच्या
लाखो लोकांच्या समोर म्हणायची मला सवय होती. त्याच्यामुळे ही फार शांतपणे मला म्हणता येत नाही. त्याच्यामुळं माझ्या टाळीच्या पद्धतीप्रमाणे रिदमप्रमाणे तुम्ही टाळ्या वाजवल्या तर मला आणखी मजा येईल. चालेल ना? काही हरकत नाही ना? शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इख, आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना घोर, बाबा बुडवायला शिक. शिक बाबा शिक, बुडवायला शिक. घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या उंट होणं शेळ्या हाकी सरकार शहाण, उंट होणं शेळ्या हाकी सरकार शहाण. त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण, बाबा पाडायला शिक. शिक बाबा शिक, पाडायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक, बाबा जगायला शिक. शिक बाबा शिक, जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक. घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता 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 लढायला शिक. महिलांची उपस्थिती खूप चांगली आहे, त्याच्यामुळं खास माता भगिनींसाठी पुढच्या 2 कविता आणि मग थांबतो मी. ही जी मी शेतकऱ्यांची कविता म्हटली ना, ही कविता पहिल्यांदा शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर मी जवळजवळ 22 वर्षापूर्वी म्हटली. मिरजेला शेतकरी संघटनेचं संयुक्त महाअधिवेशन झालं होतं. देशातल्या सगळ्या राज्यातल्या शेतकरी संघटनेचे लोक जमा झाले होते आणि शरद जोशींचा मला फोन आला की इंद्रजित, आमचे लोक सगळे तुमची कविता म्हणतात, तुम्ही स्वतः या आणि आमच्या संघटनेचा बिल्ला लावून आमच्या व्यासपीठावरून तुम्ही कविता म्हणा. म्हटलं मी येतो, मी कविता म्हणतो, पण मी तुमचं बिल्ला लावणार नाही. ते म्हणाले का हो, कारण तुम्ही सगळं कवितेमधून सगळं शेतकरी संघटनेचं तत्वज्ञान सांगता. म्हटलं तरीही बिल्ला लावणार नाही. म्हणाले का. म्हटलं मी ठरवलेलं आहे की मी कुठल्याच पक्षाचा, कुठल्याच विचाराचा, कुठल्याच वादाचा बिल्ला आपल्या छातीवर लावायचा नाही. ते म्हणाले मग तुम्ही कुणाच्या बाजूचे आहात, कुणाच्या पक्षाचे आहात. म्हटलं मी एकाच बाजूचा आहे, एकाच पक्षाचा आहे. माझी पक्ष फक्त शेतकरी आहे. जे जे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत त्यांच्या बाजूचा मी आहे. जे जे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत त्यांचा शत्रू मी आहे. माझा पक्ष एकच, तो म्हणजे शेतकरी. म्हणाले ठीक आहे या. मी गेलो आणि ही कविता म्हटली. तिथं लोक किती होते उपस्थित, तर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून कळालं मला बाबाराव, 7 लाख लोक उपस्थित होते. 7 लाख लोक. रघुनाथ दादा स्वागताध्यक्ष होते त्या अधिवेशनाचे. राजू शेट्टीचं नेमकंच कॉलेज संपलेलं होतं आणि सदाभाऊ खोत काहीतरी 11वी-12वीला होते, तेव्हा युवा कार्यकर्ते होते. त्या दोघांनाही ह्या कविता सगळ्या पाठ आहेत. ह्या कविता म्हणतच ते आमदार, खासदार, मंत्री झालेले आहेत, कारण त्यांना ह्या सगळ्या कविता शेतकरी संघटनेच्या संदर्भातल्या पाठ आहेत. नेमकंच ते लोक शेतकरी संघटनेत आले होते आणि शरद जोशी तर काय त्यांनी स्थापन केलेली होती संघटना. मी बोलायला उभं राहिलो, कविता म्हणायला सुरुवात केली आणि उपस्थित 7 लाख लोकांनी तुमच्यासारख्या एका रिदममध्ये टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
म्हणजे पहिल्यांदा मी पाहिलं की एवढे लोक एका तालात टाळ्या वाजवत आहेत. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं ह्या लोकांना मी म्हणालो नाही तुमच्यासारखा टाळ्या वाजवा वगैरे, तरी हे लोक कसं काय टाळ्या वाजवत आहेत? म्हणून व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शरद जोशी त्या कोपऱ्यात उभे होते आणि एखाद्या संगीतकाराने एखाद्या गाण्याचं संचलन करावं तशा प्रकारे ते लोकांना टाळ्या कशा वाजवायच्या ते सांगत होते. ते त्यांच्याकडे पाहून लोक टाळ्या वाजवत होते. कविता म्हणणं संपलं. मी खाली बसलो. माझ्यानंतर तेव्हाचे पंजाबमधले शेतकऱ्यांचे नेते खासदार भूपेंद्र सिंग मान ते बोलायला उभे राहिले. मी कविता म्हटली होती, "शीख बाबा शीख", आणि ते होते सिख. त्यांना वाटलं ते सिख शब्द आहे काय की, तर ते बोलायला उभे राहिले आणि ते म्हणले, "इंद्रजीत भालेराव, तुमने बहुत अच्छी कविता बोली." म्हटलं, "क्या हुआ साहब?" म्हटले, "तुम क्या बोले?" म्हटलं, "क्या बोला?" ते बोलले, "तुम बोले सिख बाबा सिख, सिख बाबा सिख." शरद जोशी म्हणाले, "इसका मतलब ऐसा नहीं है." भूपेंद्र सिंह मान म्हणाले, "शरद जोशी साहब, तुम्हारे साथ रह रहे के थोड़ा मराठी मुझे भी समझ में आ रहा है। इंद्रजीत भालेराव क्या बोले मेरी समझ में आया, लेकिन मैं जानबूझकर बोल रहा हूं." ते म्हणले, "क्यों?" ते म्हणले, "क्योंकि इंद्रजीत भालेराव ने आप सबको लड़ने को बोला, और लड़ने वाला हर एक आदमी सिख होता है, सिख। इसके लिए मैं जो बोला वो भी सच है, तुम जो बोले वो भी सच है। सत श्री अकाल." कार्यक्रम संपला. व्यासपीठावरून खाली उतरताना ह्या 7 लाख लोकांना आम्ही दिसावेत म्हणून व्यासपीठ खूप उंच केलेलं होतं. पायऱ्या डगमगू लागल्या. शरद जोशी म्हणाले, "इंद्रजीत माझा हात धरा हो." मी त्यांचा हात धरला आणि आम्ही पायऱ्या उतरून शेवटच्या पायरीवरून जमिनीवर पाय ठेवला की पब्लिकमधून एक तगडा माणूस तोपर्यंत पळत पळत येत होता. त्यानं मला मिठी मारली आणि म्हणाला, "इंद्रजीत भालेराव, क्या तुमने कविता बोली बोले? तुम क्या करो, ये कविता हमको हरियाणवी में ट्रांसलेट करवा दो। मैं बैंक ऑफ हरियाणा की ओर से इसका पोस्टर बनवाऊंगा और पूरे स्टेट में लगवा दूंगा." शरद जोशी म्हणाले, "इंद्रजीत, तुला ह्यांचा आधी परिचय करून देतो." म्हटलं, "कोण आहेत हे ग्रस्त?" एवढ्याने मला मिठी मारली. म्हणलं, "एवढा तगडा पैलवान माणूस." मला वाटलं माझे हाडं मोडतात की काय म्हटलं. तर ते म्हणाले, "हे प्रेमसिंग दहिया आहेत. हे हरियाणामधले शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि बँक ऑफ हरियाणाचे चेअरमन आहेत. त्याच्यामुळे ते तुला म्हणालेत की कविता हरियाणवीमध्ये अनुवादित करून द्या. बँक ऑफ हरियाणाच्या वतीनं मी पोस्टर लावणार आहे." आणि मग त्या प्रेमसिंग दहियाला शरद जोशी म्हणाले, "बैंक ऑफ हरियाणा की ओर से पोस्टर लगवा रहे हो, कविता अच्छी तरह से सुनी क्या?" ते म्हणले, "सुनी ना, कितनी जोशपूर्ण कविता है." बोले. ते म्हणले, "नाही नाही, तुम्ही बँकेच्या वतीनं पोस्टर करून लावणार आहेत आणि त्या कवितेमध्ये सांगितले घेतलेली कर्ज बुडवायला शिका, आणि बँकेच्या वतीनं पोस्टर करून लावणार का म्हणले तुम्ही?" ते म्हणले, "अरे अरे, इसमें ऐका लिखा है क्या? ओ लाइन कट करवा दो." बोले, "बाकी की कविता ट्रांसलेट करवा दो." आणि त्यांनी ती ओळ कट करून अक्षरशः ती कविता हरियाणवी भाषेमध्ये नेली. खरोखर तिचं पोस्टर केलं. जसं भगतसिंग जन्मशताब्दी वर्षामध्ये भगतसिंग जन्मशताब्दी वर्षात जसं कॉम्रेड पानसरेंनी तिचं पोस्टर केलं होतं, तसं त्यांनी त्या हरियाणवी भाषेमध्ये पोस्टर केलं. असे या कवितेचे कितीतरी किस्से. बऱ्याचदा मी ही कविता म्हणतो, एखाद्या वेळेस मंत्री उपस्थित असतो, आमदार किंवा खासदार निवडून आलेला उपस्थित असतो आणि मी म्हणत असतो, "निवडून दिलं त्याला पाडायला शिक." आणि समोरचे लोक प्रचंड टाळ्या वाजवत असतात. ते म्हणतात, "कुणी बोलिलं रे ह्याला?" कधी-कधी बँकेचा चेअरमनच व्यासपीठावर कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो. कधी-कधी तर बँकाच व्याख्यानमाला ठेवतात आणि त्या व्याख्यानमालेत मला बोलवतात आणि मी म्हणतो, "घेतलेली कर्ज बुडवायला शिक." ते म्हणतात, "असा कसा वक्ता बोलवलो हो आपल्या व्याख्यानमालेमध्ये?" पण मला मग त्याचा खुलासा आधीच करावा लागतो, की ही कुठल्या एका जागेला, कुठल्या एका काळाला, कुठल्या एका मतदारसंघाला उद्देशून लिहिलेली कविता नाहीये. ही जनरल कविता आहे आणि ही कविता बाद व्हावी असं मला वाटतं. पण वरचेवरती जास्त जिवंत होत चाललेली आहे. इतकं वाईट तुम्ही वागत आहात सगळे लोक, म्हणून ती कविता जास्त जिवंत होत चाललेली आहे. आता महिलांसाठी कविता. ही कविता मुद्दाम मी म्हणणार आहे. ही कविता म्हणत असताना मला काही अनुभव आले. ते अनुभव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. अमेरिकेमध्ये पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात भीत-भीत मी ही कविता म्हटली होती. इथल्या बायकांना काय आवडणार आहे? कारण खेड्यातल्या एका माईची आणि लेकीची, त्यातल्या त्यात गरीब माईची आणि लेकीची ती कविता, या लोकांना काय आवडणार? म्हणून मी भीत-भीत म्हटली. पण नंतर 3 दिवस आपल्या तिथल्या महाराष्ट्रीयन महिला माझ्या भोवती जमा व्हायच्या आणि म्हणायच्या, "सर, तुम्ही रडवलं हो आम्हाला." मी म्हणायचो, "अहो, ही खेड्यातल्या गरीब माईची आणि लेकीची कविता आहे. तुम्ही श्रीमंत कुटुंबातून अमेरिकेत आलेल्या बाया, तुम्हाला का रडू आलं?" तर त्या म्हणाल्या, "तुमचा कविता लिहिताना अर्थ काय होता त्याच्यापेक्षा तुमची कविता म्हणताना भारतात राहिलेली आमची आई आणि अमेरिकेत आलेल्या आम्ही तिच्या लेकी असा अर्थ आम्ही घेतला, म्हणून आम्हाला रडू आलं. आमच्या आईची आठवण आली." पण ही एका खेड्यातल्या गरीब माईची आणि लेकीची कविता आहे.
एक माय आहे खेड्यातली, तिला 4 लेकी आहेत. पहिली लेक चांगल्या घरी पडली, दुसरी लेक चांगल्या घरी पडली, तिसरी लेक चांगल्या घरी पडली. पुण्या-मुंबईमध्ये मी असं म्हणत असताना ते लोक म्हणतात, "पडली म्हणजे काय?" तर त्यांना सांगावं लागतं, "पडली म्हणजे दिली, तिचं लग्न झालं त्या घरामध्ये." तर 3 लेकी चांगल्या घरी पडल्या, पण एक लेक चांगल्या घरी पडली नाही. नवरा चांगला नाही, सासू चांगली नाही, सासरा चांगला नाही, सासर चांगलं नाही. ती जी लेक आहे त्या लेकीमध्ये माईचा सगळा जीव गुंतलेला. माईला वाटतं की पुन्हा-पुन्हा तिनं माहेरी यावं आणि आपला पाहुणचार घेऊन जावा. म्हणून माय तिला निमंत्रण पाठवते आणि लेक तिला उत्तर पाठवते. अर्धी कविता माईचं निमंत्रण, अर्धी कविता लेकीचं उत्तर. माय निमंत्रण पाठवते. उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. आड रात्र म्हणजे एका मुक्कामापुरती का होईना, रात्र आडवी जाण्यापुरती का होईना. उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. रसाळीचे आंबे खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. विहिणीच्या टोमण्यानं कान किटला असल, विहिणीच्या टोमण्यानं कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. विहिणीच्या टोमण्यानं कान किटला असल, रोज रोज शिळी भाकर जीव इटला असल. तुपासंग पुरणपोळी खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. रातन दिस काम तुला इसाबाबी नसल, रातन दिस काम तुला इसावाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. रातन दिस काम तुला इसावाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. मायेच्या हातानं न्हावून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. संग मंग गुज बोलू रात जागून काढू, संग मंग गुज बोलू रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. संग मंग गुज बोलू रात जागून काढू, आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. सकुनाचा हिरवा चुडा लिहून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. आता माईचं निमंत्रण लेकीला मिळालंय, पण लेक धावत पळत येत नाही. लेकीची तक्रार आहे, सगळ्या बहिणींना देताना सगळं नीट पाहून दिलं, माझ्याच वेळेस निष्काळजीपणा का केला, आणि आता काय तुला माझा पुळका येतो आहे, आता काय तुला माझी माया येते आहे. आणि म्हणून लेकीचं जे उत्तर आहे ते थोडं रागात आहे. तिचा राग आहे की मला नीट पाहून का दिलं नाही. म्हणून ती लेक म्हणत असते, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. जावयात पाहिलंस काय, जावयात पाहिलंस काय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. सासूची खाल्ली हाय, सासूची खाल्ली हाय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. सासऱ्याची डिवते गाय, सासऱ्याची डिवते गाय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. सासरी पोळतात पाय, सासरी पोळतात पाय, माय जाय तुला बोलायची न्हाय
माय जाय तुला बोलायची न्हाय. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करे ना काव. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करे ना काव. दुधावर येईन साय, दुधावर येईन साय. माय जाय तुला बोलायची न्हाय, माय जाय तुला बोलायची न्हाय. माय जाय तुला बोलायची न्हाय, माय जाय तुला बोलायची न्हाय. आणि आता शेवटची कविता. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची ही कहाणी आहे. कवितेचं नाव आहे जन्म. ह्याच कवितेला वाळव्याच्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये दलित आदिवासी ग्रामीण पहिला पुरस्कार जो मिळाला, बाबारावांच्या कथेला आणि माझ्या ह्या कवितेला जो पहिला पुरस्कार मिळाला होता, म्हणून ती कविता मुद्दाम शेवटी म्हणतो. एरवी ही कविता मी शेवटी म्हणतो कारण ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, कदाचित तुम्ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही, म्हणून ही कविता मी शेवटी म्हणत असतो. माझ्या माईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. मायला विचारलं, माय मवा जन्म कवा झाला? कारण आमच्या सगळ्यांच्या जन्मतारखा सपसेल खोट्या आहेत. बाबारावांसह मी बसल्या बसल्या त्यांना विचारलं. गुरुजींनी म्हणजे आम्हाला आमच्या माईनं एकदा जन्माला घातलं आणि जन्मतारीख गुरुजींनी जन्माला घातलेली आहे आमची, त्याच्यामुळं ती सपसेल खोटी आहे. त्यामुळे बाबांना विचारलं तर बाबांनी एक वेगळी स्टोरी सांगितली, ती सांगायला इथे वेळ नाही, माझा जन्म कसा झाला ते. मग मायला विचारलं, कारण सगळ्यांच्या अनुपस्थितीत आपला जन्म होऊ शकतो, पण आईच्या अनुपस्थितीत आपला जन्म होऊ शकत नाही. 100% उपस्थित असणारी व्यक्ती म्हणजे आई. म्हणून मी खात्रीनं मायला विचारलं, माय मव्हा जन्म कव्हा झाला? तुमच्या शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातलं माझं जन्मगाव, त्याच्यामुळं भाषा थोडीफार तुमची आमची सारखी थोडी फरक आहे. त्या बोलीभाषेत माईनं सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी, माईनं जे मला सांगितलं की माझा जन्म कसा झाला, ती कहाणी. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भतान्हा एक कापसाच्या सटी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भतान्हा एक कापसाच्या सटी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड राणात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड राणात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी, बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपासी, खालीवरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी. मला घालून माईनं डाल उचलली आधी, नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली, माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा
कच्चे खाऊन उंबर, घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर, असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना. असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुया जलमाची कहिणा, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं.